मणि, ए मणि, 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 मणि बाळा काय झालं? उठ उठ उठ, तू जरा उठ, इथे बस बस, हे घ्या, पाणी पी. ठीक आहेस तू? हा, या स्वानंदीची आणि नीलमची ही हिंमत, तुझ्याशी असं कसं वागू शकतात त्या? मणि, तुला काही कल्पना आहे का स्वानंदी आणि नीलम कुठे गेले असतील? मणि, अरे काय विचारतोय मी? त्या दोघी कुठे असतील? मला काय माहिती, तुम्ही बघितलं नाही का त्या पत्रात फर्क केलंय त्यांनी मला. हे मणि, बंद करा तुझी नाटकं. मला पूर्ण खात्री आहे स्वानंदी कुठे आहे ते तुला ठाऊक असणार आहे. बऱ्या बोलांना सगळं कबूल कर, सगळं सांगून टाक. सुजित, जिथे माझ्या आयुष्याचं नाटक झालं तिथे मी काय नाटक करणार आहे? सगळ्यांना स्वतःचा स्वार्थ असेल तरच म्हणे आठवतो. स्वार्थ संपला की खडा काढून टाकल्यासारखं फेकून देतात मला आयुष्यात. नाही आता मला मला कोणाकडूनच काहीच अपेक्षा नाहीये. मला राहायचंच नाही तर मी सगळ्यांच्या आयुष्यातून निघून जाणार आहे आता. मणि, तू मोठं नाटक करून निघाला तर आहे, पण साहेबांनी जर नाही थांबवलं तर? मणि, तू हे घर सोडून कुठेही जाणार नाहीयेस. हो जातोय तो जाऊ द्या ना, तुम्ही कशाला थांबवता त्याला? शालिनी, काही झालं तरी सुद्धा मणि माझा मोठा मणि माझ्या मोठ्या मुलासारखाच आहे. तो लहानपणापासून ह्या घरात राहतोय. मणि, माझी अपेक्षा आहे की ह्या प्रसंगानंतर तरी आपले कोण आणि परके कोण हे तुझ्या लक्षात येईल. तू ना त्या नीलम आणि स्वानंदीच्या नादी लागून आम्हाला सगळ्यांनाच आणि विशेषतः मला खूप दुःख दिलेलं आहेस. पण तरी सुद्धा मी तुला माझा मुलगाच मानतो. तू आतापर्यंत आम्हाला सगळ्यांना खूप त्रास दिलेला आहेस. त्रास देण्याची चूक केलीस, पण एक बाप म्हणून मी तुझ्या सगळ्या चुका माझ्या पोटात घातलेल्या आहेत. तेव्हा मणि, मी तुला कुठेही बाहेर वाऱ्यावर सोडणार नाहीये. तुला इथेच आउट हाऊस मध्ये राहावं लागेल माझ्या डोळ्यांसमोर. माझी एवढी विनंती तरी मान्य करशील ना तू मणि? मला आता काहीच कळत नाहीये. काय करावं, कुणाचं ऐकावं? पण तुम्ही म्हणताय त्या गोष्टीचा विचार करेन. येतो.
का केलं तुम्ही हे? तो मणी घर सोडून चालला होता ना, मग त्याला जाऊ द्यायचं होतं. नाहीतर काय, सुंठी वाचून खोकला गेला असता. तुम्ही अडवलं त्याला, का जाऊ दे दिलं त्याला? घरातली कटकट गेली असती. अहो शालिनी, सुजितराव, तुमची विचार करण्याची कुवत जिथे संपते ना, तिथपासून मी विचार करायला सुरुवात करतो. तेव्हा मला काही बोलायच्या आधी हजारदा विचार करायचा. मी जो निर्णय घेतो त्याचे दूरगामी फायदे असतात. आजचा निर्णय तुम्हाला जरी माझा चुकीचा वाटत असेल, अनावश्यक वाटत असेल ना, तरी सुद्धा भविष्यात त्याचे फायदे आहेत, हे लक्षात घ्या. हो डॅड, बस हो. तुमची ही ना पॉलिटिकल भाषण घराबाहेर ठेवा, घरात नका आणू. इतकं स्पष्टपणे तो म्हणाला होता की मी घर सोडून जातोय, मग का थांबवलं त्याला? जाऊ द्यायचं होतं ना, पिढ्या गेली असती डोक्याची एक. सुजितराव, तुम्ही लहानपणापासून मूर्ख आहातच, पण जेव्हा तुमच्या या मूर्खपणाला रागाची जोड मिळते तेव्हा तुमचं वागणं विनोदी वाटतं. आत्ता वाटतंय तसं. असो, आता तुम्हाला जरा नीट समजावून सांगतो मी. मणी समजा इथे राहिला तर आपलं त्याच्यावर लक्ष राहील, आणि समजा तो स्वानंदीला शोधायला बाहेर पडला तर त्याचा पाठलाग करून आपण स्वानंदीपर्यंत पोहोचू शकतो. तिचा ठाव ठिकाणा आपल्याला कळू शकतो. स्वानंदी त्याला खरंच सोडून गेलीये का स्वानंदीला पळण्यामध्ये त्याचा सहभाग होता हे पण आपल्याला कळू शकेल. पण हे सगळं मणी इथे राहिला तरच शक्य होईल. मणी समजा घरातून निघून गेला तर स्वानंदीपर्यंत पोहोचण्याचे आपले सगळे मार्ग बंद होतील. हे लक्षात घ्या जरा. अहो, पण आपली पोरं मागे लागली आहेत ना स्वानंदीच्या. पोलिसांना सुद्धा आपण मागे लावलंय. हवं तर मी जातो, मणीची काय गरज आहे डॅड? सुजितराव, जी हुशारी आमच्या बरोबर राहून तुमच्यात आली नाही ना, ती हुशारी मणीमध्ये जन्मताच आहे. तो माझ्यासारखा हुशार, धूर्त आणि थंड डोक्यानं काम करणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जर त्यानं स्वानंदीला लपवलं असेल ना, तर आपल्यालाच काय पण पोलिसांनाही तिला शोधणं अवघड होऊन बसेल. बरोबर आहे.